तर ह्याचा पार्श्वभाग पूर्ण वेगळा आहे। आज साताऱ्यात या गोष्टीचे पडसाद उठत आहेत। गेल्या आठवड्याभरापूर्वी ही संबंधित घटना अहिल्यानगरमध्ये घडली। अहिल्यानगरमध्ये कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गणेश देशमुख नावाचे एक एसआय आहेत। त्या एसआयनी एक सुवर्णकार होते, संकेत बोराडे वगैरे असे त्या पीडितांचं नाव आहे। तर त्यांच्याकडून कुठल्याही एसओपीचं पालन न करता, आता एसओपी काय ते तुम्हाला सांगतो की 14 मार्च 2014ला महायुती सरकारने एक एसओपी 24ला एक महायुती सरकारने एसओपी काढले। त्या एसओपीनुसार ज्या वेळेला कुठल्याही सुवर्णकारावरती अशी रिकव्हरीची वेळ येते, ज्या वेळेला रिकव्हरी करायला लावतात, चोरीचं सोनं, तर तुम्हाला या संदर्भातल्या गोष्टी माहितीच आहेत की चोरीचं सोनं ज्यावेळेला सांगतात त्यावेळेला रिकव्हरी द्यायची वेळ येते। त्यासाठी एक प्रबंधित काळ दिलेला आहे, 14 दिवसांचा काळ आहे। त्या काळानंतर त्याचं उत्तर द्यायचं असतं। पण अशा कुठल्याही एसओपीचं उल्लंघन केलेलं नाही आहे त्यांनी, आपलं एसओपीचं पालन कुठलंच केलं नाही, तर केलं ते उल्लंघनच। तर यावेळेला गणेश देशमुखांनी काय केलं, तर प्रशासनाचा बळजबरीचा वापर केला, कायद्याचा बळजबरीचा वापर करत सुवर्णकारांना बेदम मारहाण केलीच। आणि सराफ सुवर्णकार संरक्षण समिती म्हणून महाराष्ट्र राज्यात आपण प्रत्येक जिल्ह्यात नेमलेली एक समिती आहे, जी समिती अशा केसेसमध्ये पोलिसांना मदत करण्यासाठी आम्ही काढलेली आहे। की काय होतं अशा वेळेला कित्येक वेळेला म्हणजे व्यावसायिकाकडून आणि पोलीस प्रशासनाकडून या दोघांचा मध्ये कोणीतरी दुवा लागतो, मीडियम लागतं। कारण काय होतं की कायद्याच्या कुठल्याही गोष्टी सुवर्णकाराला माहीत नाही, कारण तो आईच्या पोटातनं कायदा शिकून आलेला नाही आहे, तो व्यावसायिक बांधव आहे। आणि अशा वेळेला ज्या वेळेला समोर वकील, प्रशासन, पोलीस या सगळ्या गोष्टी उभ्या असतात, त्यावेळेला त्याला कायद्याने साऊंड असणं गरजेचं आहे, त्याला ज्ञानी असणं गरजेचं आहे। त्यावेळेला ह्या गोष्टीसाठी मदत व्हावी म्हणून हे सराफ संरक्षण सुवर्णकार समिती नावाची एक समिती स्थापन केली। पण या वेळेला ह्या केसमध्ये त्या समितीच्या प्रदेशाध्यक्षांना, उमेश बुराडेंना सुद्धा मारहाण करायचा प्रयत्न, म्हणजे मारहाण केलीच या पोलीस प्रशासनाने केली। या गोष्टीचा कडक शब्दात आम्ही निषेध करतोय आणि संपूर्ण 36 जिल्ह्यात या गोष्टीचे पडसाद उठणार आहेत। आम्ही अहिल्यानगरचे SP आहेत, गार्गे साहेबांनाही संबंधित पूर्ण केस त्यांना समजून सांगितलं, त्यांनाही निवेदन दिलं। अहिल्यानगरचे पालकमंत्री विखे पाटील साहेबांना सुद्धा आम्ही निवेदन दिलं आहे। आणि सध्या सातारा जिल्ह्यातल्या व्यावसायिकांनी आपल्या समाज बांधवावरती अहिल्यानगरमध्ये असा प्रकारचा अन्याय घडतोय म्हणून त्याचे पडसाद कुठेतरी साताऱ्यात उठावे, आम्ही सगळ्यांनी एकत्रित आवाज करावा म्हणून हा सुवर्णकार, सातारा जिल्ह्यातले सर्व सुवर्णकार बांधव एकत्रित आलेत आणि या संबंधित घटनेवरती आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि याचे पडसाद आणि आम्ही आज कडकडीत बंद ठेवलेला आहे। आम्ही आमच्या समाज बांधवावरती अशा प्रकारे जर पोलीस प्रशासनाचा त्रास होत असेल, आम्हाला मारहाण होत असेल, तर त्या गोष्टीचं उत्तर देणं लोकशाहीच्या भागाने आम्हाला हाच एक पर्याय आहे। आणि हा लोकशाहीचा मार्ग वापरून मूक मोर्चा आणि आम्ही आजचा दिवस आमचा व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। किती दिवस हा व्यवसाय असं बंद? आजचा एक दिवस तर आम्ही ठरवला आहे, कारण काय आहे की ज्या वेळेला प्रशासनाला जाग येण्यासाठी सामान्य माणसाकडून लोकशाहीच्या मार्गाचा वापर केला जातो, त्यावेळेला त्यांचे कान उघडतात। म्हणून त्याचा एक छोटासा प्रामाणिक प्रयत्न आम्ही आमच्या समाज बांधवांवरती अन्याय होतोय म्हणून करायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचाच एक भाग असा आहे। आणि हा सातारा जिल्ह्यापुरता मर्यादित नाही आहे, तर याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर तुम्हाला पुढे उठताना दिसतील। आणि या गोष्टीसाठी लवकरात लवकर न्याय मिळावा, दादांनी सांगितल्याप्रमाणे या गोष्टीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। आता हा लोकशाही मार्गाचा वापर आहे, यानंतर अजून काही गोष्टी आहेत त्या पूर्ण आम्ही करणार आहोत। आणि त्यानंतर अजून मोठ्या दारावरती जर दार खटखटायला लागलं, त्यासाठी मुख्यमंत्री महोदयांकडे जावं लागलं किंवा उपमुख्यमंत्री महोदयांकडे जावं लागलं, गृहमंत्र्यांकडे जावं लागलं, तरी ती जायची तयारी आम्हा संपूर्ण सुवर्णकारांची आहे। तुमचं नाव? माझं नाव शिरीष नामदेव गवळी, मी सराफ सुवर्णकार संरक्षण समितीचा महाराष्ट्राचा प्रवक्ता म्हणून तुम्हाला या सदर घटनेची माहिती दिलेली आहे। आज आपल्या सातारा जिल्हा आणि सातारा जिल्ह्यातील सर्व सराफ सुवर्णकार बांधव आज आपली दुकानं बंद ठेवून आज बोदेगाव तालुका शेवगाव या ठिकाणी घडलेल्या सराफावर झालेल्या अन्यायासंदर्भामध्ये एकत्रित येऊन आज त्यांच्या भावना ह्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न करत आहेत। तरी आज आपण सर्वजण एकत्रित आलो आहोत, त्याचं वास्तविक परिस्थिती अशी आहे की बोदेगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी तपास अधिकारी असणारे गणेश देशमुख आणि त्यांचे सहकारी DBची टीम, त्यामध्ये एक महिलाही समाविष्ट आहे, अशा ह्या लोकांनी तपासाच्या नावाखाली कायद्याचं उल्लंघन करत, SOPचं उल्लंघन करत आणि आपल्या सराफांचे संवैधानिक अधिकारांचं उल्लंघन करत जो तपास म्हणजे बेकायदेशीर तपास करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये आपल्या आपल्या सराफांना तसंच आमच्या पदाधिकाऱ्यांना डांबून ठेवून त्यांच्याकडून टॉर्चर करून जी रिकव्हरी करण्यात आली, ती बेकायदेशीर रिकव्हरी कायदेशीर कशी आहे हे दाखवण्याचाही त्याच्यामध्ये तकलादू प्रयत्न झालेला दिसतोय। तर अशा प्रकारच्या रिकव्हरी करून आणि अशा प्रकारे तपासाच्या नावाखाली पदाचा गैरवापर करून जे टॉर्चर केलं जातं आहे, ह्या टॉर्चरच्या निषेधार्थ आणि जो अन्याय झालेला आहे माझ्या सराफांच्या वरती, त्या अन्यायाच्या निषेधार्थ आज आपण साताऱ्यामध्ये सर्व माझे सराफ सुवर्णकार सर्व बांधव इथं जमा झालेले आहेत। आपले
मंत्री महोदय बाबाराजे यांनाही या संदर्भामधलं निवेदन आपण दिलेलं आहे. आता आपले SP साहेबांना आहे आपले जिल्हाधिकारी साहेब असतील, दुपारी आपल्याला राजेसाहेब भेटतील, त्यांनाही आपण आपल्या व्यथा मांडणार आहोत. कारण कुठंतरी ह्या अन्यायाला वाचा फुटणं गरजेचं आहे. आणि यासाठी माझ्या सर्व सराफ सुवर्णकार बांधवांनासुद्धा माझी विनंती आहे की आपल्याला शांततेच्या मार्गाने, संविधानिक मार्गाने आपल्यावर झालेल्या अन्यायाला आपण वाचा फोडूया. आपण सर्वजण शांततेत या सर्व मार्गातून जाऊया आणि आपल्या सराफांवरती होणाऱ्या अन्यायाला आपण शासन दरबारी, न्यायालय दरबारी मांडण्याचा प्रयत्न करू. तेव्हा सर्वांना विनंती आहे का आपण सर्वांनी शांततेमध्ये ह्या सर्व मोर्चा असतील, निदर्शनं असतील, हे आपण शांततेच्या मार्गाने आपण ते पार पाडणं गरजेचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.